मी इंटरनेटवरती असं सर्च करत होतो, की जगातली सगळ्यात उत्कृष्ट आणि श्रेष्ठ भाजी कुठली आहे? सहज असं कुतूहल म्हणून सर्च करत होतो, तर माझ्यासमोर एक भाजी आहे. मित्रांनो, लहानपणी ती भाजी माझ्या डोळ्यासमोर आल्यानंतर आम्ही म्हणायचो, "नाही, मला नाही खायची ती भाजी." पण आज जागतिक लेव्हलवरती तिचा इतका मोठा बहुमान आहे आणि तिला एवढं मागणी आहे, ती मिळत नाही. मला मार्केटमध्ये आपण सर्च करावं, की आपल्याकडे ही मिळते का? गावाकडेही मिळते, सहज मिळते. मुंबईत मिळते का चेक करण्यासाठी मी बाजारात गेलो आणि तिथे मी ती भाजी शोधली. म्हणजे साधारण भाज्या भारतामध्ये 25, 30, 40 अशा रेंजमध्ये पाव किलो मिळतात, अर्धा किलो मिळतात. पण ही भाजी ₹100 पाव मिळते. ही भाजी म्हणजे ॲक्चुअली रानमेवा आहे हा. ही फार कमी ठिकाणी मिळते. आमच्याकडे या भाजीला एक विशिष्ट नाव आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा. मी तुम्हाला ती भाजी सांगतो. त्या भाजीचं नाव आहे करटुले. जगातली सगळ्यात सर्वोत्कृष्ट भाजी, श्रेष्ठ भाजी म्हणून तिचा बहुमान आहे. ₹100 ती पाव आहे. ₹400 किलो आहे. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये तिची खूप डिमांड आहे. त्यामुळे आपल्याकडे ती बहुतेक कमी मिळते. पण जर तुम्हाला तुमच्या भागात जर मिळाली तर नक्कीच खा करटुल्याची भाजी. खूप पौष्टिक आहे, खूप फायबर आहे, अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि रोगप्रतिकार शक्ती आपल्या बॉडीतली ती वाढवते. नक्कीच तुम्हाला मिळाली तर खा. मी या व्हिडिओमध्येच आपल्याला एक रेसिपी त्या भाजीची आम्ही जरा वेगळ्या पद्धतीनं जरा मराठवाड्या स्टाईलमध्ये ही भाजी बनवणार आहोत. कोकणामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते, विदर्भात वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते, मराठवाड्यामध्ये थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते. मुंबईत अगदी ती ओलं खोबरं आणि साधे मसाले टाकून बनवल्या जाते. पण ही जराशी आम्ही एक स्पायसी करटुल्याची भाजी आज बनवणार आहोत. तर बघूया आपण ही भाजी कशी बनते आणि त्याची चव घेऊयात. तर आज या हेल्दी करटुल्यांची भाजी आमच्याकडे होणार आहे. कुणाल आणि मी आम्ही दोघं मिळून ही भाजी करणार आहोत. आणि मला ह्या गोष्टीची गॅरंटी आहे की कुणाल करटुले कापून शिजायला टाकण्याव्यतिरिक्त या भाजीमध्ये मला काहीही मदत करणार नाही आहे. पण तुम्ही समोर पाहत राहा. असं काही नाही, असं काही नाही. मी मदत करणार आहे. नाही, कारण की एवढा वेळ तर मी कांदा कापला, खोबरं कापलं आणि त्याला भाजलं आणि लसूण अद्रक पण हे लसूण अद्रक पण मीच टाकलं आणि पण मी शूटिंग करतोय ना, मी आहे ना, माझी मदत आहे ना. हां, ही खूप म्हणजे मोलाचं सहकार्य हे आहे. पण बाकी हे सगळंच मी केलं आणि मिक्सरमधून वाटण पण मीच काढलं. पण ते सगळे शॉट घ्यायला ते सगळे क्रिएटिव्ह दिमाग लावावं लागते ना. हां, ते मात्र आहे. आमच्याकडे आहे ते. मग पुढच्या वेळी काय करू आपण, मी शूटिंग करते, तू भाजी कर पूर्ण स्टार्ट टू एंड. मी काही करणार नाही. असं काही नाही, मी करू शकतो. ठीक आहे, बघू आता. हे मसालेसुद्धा प्रमाण पूर्ण मीच काढून दिलेलं आहे आणि शूटिंग मात्र कुणालनी केलं. कदाचित त्याच्यामुळं भाजी टेस्टी पण होऊ शकते. आणि बघा, छान दिसत आहे भाजी. ही बघा. पण नेक्स्ट तुम्ही पुढे पुढे व्हिडिओ पाहत राहा. कुणाल नक्कीच म्हणणार की मित्रांनो, सुमेधाने आणि मी मिळून ही भाजी बनवली आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. जगातली सर्वोत्कृष्ट भाजी आज मी बनवलेली आहे. जी खाण्यासाठी एक माझा मित्र आलाय. मी दाखवतो तो मित्र कोण आहे. हाय, हॅलो. तर हा माझा मित्र आज योगाने इकडे आलेला आहे. विशाल. आम्ही गोरेगावला रूममेट होतो आणि आता तो पण इकडेच आता आमच्याकडे शिफ्ट झाला आणि जी सुमेधा आणि मी दोघांनी म्हणजे भाजी बनवली तो खऱ्या अर्थाने आज तो आमचा रिव्ह्यू करणार आहे भाजीचा. कशी वाटली विशाल तुला भाजी? पहिल्यांदा कोणाबरोबर तरी ब्लॉग करतोय आणि मला आज भारी वाटते आणि मी नेहमी याचे व्हिडिओ बघत असतो ना. आज वहिनीनं भाजी केलेली आणि अतिशय दुर्मिळ आणि हेल्दी भाजी आहे. काय म्हणतो रे आपल्या मराठवाड्यात? करटुले करटुले. करतोय आणि खूप दिवसांना खातो. म्हणजे आईच्या हाताची भाजी खाल्ल्यानंतर आता खातो. म्हणजे मला साधारण 4-5 वर्ष तरी झाले असेल. आणि मला भारी वाटते. मला काय स्क्रिप्ट घेऊन बोलणार आहेस ना, मला असं बोलता येत नाही डायरेक्ट. मी आता एन्जॉय करतोय भूक लागल्यामुळे. बाकी कंटिन्यू. येस येस. थँक्यू सो मच. आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा. आणि कशी वाटली सुफी गझल भाजी? एकदम टेस्टी. छान वाटली ना?
खूप छान आणि छोटी भाजी अशी एवढी चांगली होते मला वाटलं नाही, कारण की बोलत तर तुले म्हणजे यार चांगली नाही होत. पण पाणी आणि मम्मीने खूप छान भाजी केली करते त्याची. काय काय तू टेस्ट मस्त आहे, पण मी टेस्ट नाही केली. का? मला आवडतं. तर मित्रांनो, आम्ही सिरियल बघत बघत लंच एन्जॉय करतो आणि स्टे ट्यून. बाय, थँक्यू सो मच.